नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। आज 12 वाजता भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये चर्चा। युद्धजन्य परिस्थितीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसची मागणी। कराडच्या यशवंत बँकेत 140 कोटींचा घोटाळा, खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक। आणि गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंनी 1 महिन्याचं वेतन केलं राष्ट्र कार्याला समर्पित। नमस्कार, आता हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। युद्धबंदीनंतर भारताने आता कठोर पावलं उचलली आहेत। भारत आता फक्त पाकिस्तानच्या डीजीएमओ म्हणजेच डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स यांच्याशीच बोलणार असल्याचं आता त्यांनी जाहीर केलंय आणि त्यानुसार आज दुपारी 12 वाजता भारत आणि पाकिस्तान डीजीएमओ मध्ये ही चर्चा होणार आहे। इतर कोणताही देश यात सामील होणार नाहीये। तर दरम्यान सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सध्या सामान्य दिसून आली। बाजारपेठा उघड्या झाल्यात, व्यवहार सामान्यपणे होत असल्याचं दिसून आलंय। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वपक्षीय बैठक बोलावून संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याची मागणी केली आहे। 1971च्या युद्धाचा संदर्भ देत पक्षाच्या नेत्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाची आठवण काढली आहे। सध्या इंदिरा गांधी यांची युद्धकाळातील काही भाषणं सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत असल्याचं पाहायला मिळतंय। कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 140 कोटींच्या घोटाळा प्रकरणी भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी या आक्रमक झाल्यात। राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे नेते शेखर चेरगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। कुलकर्णी यांनी कराडमध्ये ठेवीदार आणि कर्जदारांच्या व्यथा जाणून घेतल्यात। ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याची घोषणा मेधा कुलकर्णी यांनी केली आहे। त्या संदर्भात अनेक ठेवीदार आणि काही कर्जदार मला भेटले आणि या सगळ्यांनी मिळून मला एक निवेदन दिलेलं आहे। सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत या निवेदनावर आणि त्यांची मागणी जी आहे ती यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि या संपूर्ण संचालक मंडळाविषयी प्रचंड प्रमाणात तक्रारी आहेत। या तक्रारी गेली 2 वर्ष माझ्याकडे येत आहेत। आज इथे मोठ्या संख्येने ठेवीदार मला भेटले। कित्येकांच्या ठेवी या खूप मोठ्या आकड्याच्या आहेत। संपूर्ण प्रकारे मालमत्ता त्यांनी विकून किंवा पेन्शनचे, ग्रॅज्युएटीचे, फंडाचे रक्कम त्यांनी सगळे एकत्र करून एकाच बँकेमध्ये ठेवली आणि आज त्यांना व्याजसुद्धा त्याच्यावरचं दिलं जात नाही। कर्जदारांचे विषय हे अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारे वेगवेगळ्या प्रकारच्या मोडस वापरून त्यांनी खोट्या पद्धतीने कर्ज ही त्या व्यक्तीच्या नावावर ठेवलेली आहेत। काही ठिकाणी खोटे जामीनदार दाखवले आहेत, फ्रॉड्युलंट सिग्नेचर्स केलेले आहेत आणि या हस्ताक्षर तज्ज्ञांच्या माध्यमातून खोट्या सह्या आहेत हे सिद्ध झालेले आहे। आपल्याला मागच्या काही दिवसामध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शहा यांना भेटलो। माझ्याबरोबर SD कुलकर्णी हे जे स्वतः भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत राष्ट्रकार्य म्हणून आपल्या महिन्याचं वेतन आता सरकारला पाठवलंय। खासदार पडोळे हे पेशाने डॉक्टर आहेत आणि त्यांनी युद्ध परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यास तयार असल्याचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहित आपण राष्ट्रकार्याला समर्पित असल्याचं सांगितलंय। याचा बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून
रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी. माजी सैनिक काय म्हणतायत? पाकिस्तान कधीही सुधारणार नाही, त्यामुळे आता भारतीय सैनिकांनी माघार घेऊ नये, पाकिस्तानला नेस्तनाबूत करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी तीव्र भावना कोल्हापुरातील सैनिकांचं गाव म्हणून ओळख असलेल्या गिरगावमधील माजी सैनिकांनी व्यक्त केल्यात. शिवाय वेळ पडल्यास युद्ध काळात कोणत्याही क्षणी बॉर्डरवर यायला तयार असल्याचं या माजी सैनिकांनी म्हटलंय. पाहूयात. मी CHM तानाजी साळोखे, मराठा रेजिमेंटमधून मी रिटायर झालेलो आहे. पाकिस्तान हा एक असा देश आहे ज्याची नियतच इतकी खराब आहे की त्याच्यावर कोणीही आज विश्वास ठेवू शकत नाही. जगात कुठलाही देश याच्यावर विश्वास ठेवत नाही. तरीही आपल्या ह्या जो आता जे चालू आहे त्यात थोडीही आपण न माघार घेता यांचा नेस्तनाबूत यासनी करावं, ही अशी मला विनंती आहे सरकारला. आणि आपल्या इंडियन आर्मी जवानांना मी सांगतो की ह्या लोकांचा नेस्तनाबूत यांना केलं पाहिजे. आणि जे आता यांनी जे काल शिस्तबाहेर झाली असं जाहीर केलं, त्यानंतर जे शिस्तबाहेर झालेला मेसेज कंप्लीट होण्या अगोदर 3 तासाच्या आत यांनी पुन्हा शिस्तबाहेरचं उल्लंघन केलं, तर ही कुठल्याही परिस्थितीत ही लोक ज्यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही, ती यांना जागा दाखवून दिली पाहिजे. आणि ही इंडियन आर्मी हे काम करेल याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. मी एक माजी सैनिक आहे आणि अशा ठिकाणी जर जरूरत पडलीच तर आम्ही कुठल्याही क्षणी त्या ठिकाणी यायला तयार आहे आणि यासनी चोख उत्तर द्यायला तयार आहे. तरी आपल्या इंडियन आर्मीला किंवा तिन्ही सेनांच्या कमांडर साहेबांना माझा विनंती आहे की यांना याचं चोख प्रत्युत्तर द्यावं आणि त्यांना आपली जागा दाखवून द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून जालन्यात तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे भारत सैन्यावर मोठी जबाबदारी आली आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जालन्यात वंचित बहुजन आघाडीकडून तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारत पाकिस्तान युद्ध सध्या थांबलं असलं तरी युद्धजन्य परिस्थिती कायमच आहे. याच पार्श्वभूमीवर सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी पुण्यातल्या इंदापुरात तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. यात माजी सैनिक, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि समस्त इंदापूरकर सहभागी झाले होते. यावेळी भारत माता की जय, जय जवान, जय किसान अशा घोषणा देण्यात आल्या. याच बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळतील. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा.
तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक मोठी बातमी आहे पुण्यातून. पुण्याच्या कोथरूड भागात मद्यधुंद कार चालकाने 5 ते 6 दुचाकी उडवल्याची घटना घडली आहे. युफोरिया दुकानासमोर ही घटना घडली आहे. त्यात एनडीए रोडवरील गार्डन कोर्ट हॉटेलचा मालक ऋषी पुजारी हा दारूच्या नशेत कार चालवत असल्याची माहिती मिळाली होती. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र अपघातानंतर कार चालकाने तेथून पळ काढलाय. या प्रकरणी अलंकार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्याची माहिती युफोरिया दुकानाच्या मालकाने दिली आहे. नमस्कार, माझं नाव विश्वेश देशपांडे. आमचं युफोरिया नावाचं दुकान आहे गुळवणी महाराज रोडवर, निंबाळकर चौकात. तिथे लहान मुलं खेळायला येतात, किड्स प्ले एरिया आहे तो. सो काल रात्री 8:30 वाजता आमचं दुकान चालू असताना एक थार गाडी, जी नंतर आम्हाला कळलं की गार्डन कोर्टचे जे ओनर आहेत पुजारी त्यांच्या नावाने आहे, त्या गाडीने ते समोर 5 टू व्हीलरवर उडवल्या. त्याच्या टू व्हीलरवर गाडी घातली आणि थांबायचं वगैरे कष्ट न घेता आम्ही सगळे हाका मारत असताना तशीच गाडी घेऊन ते फरार झाले. त्याच्यानंतर आत्ता आम्ही नंतर जेव्हा कॉन्टॅक्ट केला, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, तो पहिल्यांदा फोन उचलले नाही. नंतर फोन उचलल्यानंतर तो ड्रायव्हर आहे, आम्ही नव्हतोच, अशा प्रकारची उत्तरं देत आहेत. त्याच्या गाडीच्या सर्व काचा काळ्या केलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर जेव्हा ते इथे आले त्याच्यानंतर प्रत्येक माणूस त्यांच्यातला तो ड्रायव्हरचं नाव वेगवेगळं सांगत होता. बीडच्या पाटोदा तालुक्यातील बेडूकवाडी येथील ग्रामस्थांनी पवनचक्की कंपन्यांना विरोध केल्याने त्यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केलाय. ओटो या पवनचक्की कंपनीसोबत मोबदला देण्यावरून ग्रामस्थांचा वाद होता. मोबदला देण्याऐवजी कंपनीने पैशाच्या जोरावर काही शेतकऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याची माहिती इथल्या शेतकऱ्याने दिली आहे. पाहूयात. बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाटोदा तालुका, बीड तालुका या ठिकाणी पवनचक्की कंपनीने उच्छाद मांडलेला आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीनं दमदाटी करणं, शेतकऱ्यांच्या जमिनी घशामध्ये घालणं. आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न साकार करण्यासाठी सौर ऊर्जेचं पाहिलं तर पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन अगदी पवनचक्की कंपन्यांचं गुलाम झालेलं आहे. आज आपण पाटोदा तालुक्यातील दासखेड ग्रामपंचायत अंतर्गत बेडूकवाडी या ठिकाणी शेतकरी जे आहेत शिवाजी शिंदे यांच्या शेतामध्ये आहोत. काल संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास 25-30 जण आले. यांना कुठल्याही प्रकारे कल्पना नाही. यांच्या शेतामध्ये त्यांनी होल पाडलेले आहेत, बघितलं, आणि इथून विद्युत वाढ जाणार आहे. जेव्हा यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्हाला जमीन जे आहे आम्ही पानाड्याने पाणी पाहिलेलं आहे, भविष्य काळामध्ये आम्हाला या ठिकाणी विहीर खोदायची, बोर घ्यायचे, तेव्हा यांना तुम्ही त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू म्हणून या ठिकाणचे पवनचक्की कंपन्यांचे लोक पाटोद्याला गेले. त्यांचा मुलगा जो आहे बालाजी शिंदे, त्याला तिथल्या बीट अंमलदाराचा फोन आला. आणि पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील गाभाऱ्यात काल डाळिंबाच्या फळाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. वैशाख पौर्णिमेनिमित्त भक्त खंडू जाधव यांनी दिलेल्या 1000 किलो डाळिंबाचा वापर करून देवाच्या गाभाऱ्यात डाळिंबाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.